हॅलो फ्रेंड्स, MPSC माझ्याच्या यूट्यूब चॅनलवर आपलं परत एकदा स्वागत आहे. तुम्हाला माहितीच आहे, आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा 2024साठी फ्री मेंटरशिप प्रोग्राम जो आहे तो सुरू केलेला आहे. जर तुम्हाला या प्रोग्रामबद्दल अजून काही माहिती नसेल तर त्यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही मी दिलेली आहे. तर त्याच उपक्रमाचा पहिला भाग म्हणून आपण हा व्हिडिओ आज घेत आहोत. यामध्ये आपण 2020 ते 2023 या दरम्यान झालेल्या संयुक्त पूर्वपरीक्षेतील राज्यघटना या विषयाचं विश्लेषण करणार आहोत. आता विश्लेषण का करायचं PYQचं, तर आता आपण इथे जो एक मी कंपॅरेटिव्ह चार्ट दिलेला आहे तो बघून तुमच्या लक्षात येईल की विश्लेषणचा किती महत्त्वाचा रोल आहे आपल्या प्रिपरेशनमध्ये. पॉलिटीचे पर्टिक्युलर मुद्दे आहेत जे ठराविक काळाने परत रिपीट होतात आणि त्यावर आपण मार्क मिळवू शकतो. पॉलिटी हा स्कोरिंग चॅप्टर आहे, स्कोरिंग सब्जेक्ट आहे. 2023पासून पॉलिटीवर 15 प्रश्न विचारतात. ही खरं तर पॉझिटिव्ह बाब आहे, कारण 2023पासून मॅथ्सवर 20 क्वेश्चन्स विचारण्याला सुरुवात केलेली आहे. शिवाय सायन्स टेक पण ॲड झालेला आहे. तर तिथला खड्डा आपल्याला जर भरून काढायचा असेल तर पॉलिटीसारखा दुसरा चांगला ऑप्शन नाही आहे. त्यामुळे पॉलिटीमध्ये आउट ऑफ मार्क्स हे आलेच पाहिजेत, कारण तुम्हाला कळेलच आता सगळे जे क्वेश्चन्स आहेत 23मध्ये विचारलेले ते कधी ना कधी आधी रिपीट झालेले आहेत आणि जास्त लांब जाण्याची पण गरज नाही. 20, 21, 22, 23चं जरी आपण विश्लेषण केलं तरी 24च्या प्रिलिमसाठी तुम्ही 15पैकी मिनिमम 12 ते 13 मार्कांसाठी तयार होणार आहात आणि त्यापुढचे जे 1-2 मार्क आहेत ते तुम्हाला बाकीच्या अभ्यासावर डिपेंड आहेत किंवा जे व्हेरिएबल कंटेंट येऊ शकतो, आपण जो पाठ नाही करू शकत त्यातून तो मार्क असणार आहे. तर आता आपण बघूया. इथे बघा 2023मध्ये आधी ओव्हरव्ह्यू घेऊया या टेबलच्याद्वारे आणि मग सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करूया आपण. तर बघा, हा 2023मधले जे 15 प्रश्न होते तर ते या मुद्द्यांवर आलेले होते. राज्यघटनेचा पहिला मसुदा, हे डिटेल्समध्ये आपण प्रश्न बघणारच आहोत. फक्त मुद्दे रिपीट झालेत हे मला दाखवण्यासाठी मी हा टेबल तयार केलेला आहे. त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे जे आहेत त्यांचा क्रम विचारलेला आहे. संविधान सभेच्या समित्यांवर प्रश्न विचारलेला आहे. महाधिवक्त्यावर प्रश्न विचारलेला आहे. उच्च न्यायालयावर प्रश्न आहे. पंचायत राज दिनवर प्रश्न आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, मूलभूत हक्क, समवर्ती सूची, सरकारी आयोग, निवडणूक आयोग, विचारवंत. आता हा जो मुद्दा आहे तो आपल्या रेग्युलर अभ्यासाचा भाग नाही आहे, त्यामुळे असे प्रश्न आहेत त्याचा आपण मार्क नाही धरला तरी चालू शकतो, कारण हे खूप वास्ट असतं. त्यानंतर विधान परिषद, घटनादुरुस्ती आणि सरपंच. बाकीचे 14 प्रश्न जे आहेत 15पैकी ते आपल्या हातातलेत, याचे मार्क हे आलेच पाहिजेत. आता बघा 2200 क्वेश्चन्स बघितल्यावर तुम्हाला कळेल यातले कितीतरी रिपीट होतात. राज्यपाल आहे, राज्य लोकसेवा आयोग आहे, निवडणूक आयोग परत इथे रिपीट झाला आहे, मुख्यमंत्री, पंचायत राज समित्या म्हणजे पंचायत राजचाच भाग आहे, ग्रामसभा, 73वी घटनादुरुस्ती, महाधिवक्ता, मसुदा समिती, समवर्ती सूची. आता यामध्ये आता हे तर तुम्ही पॉज करून बघाच मी केलेला टेबल किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढा. पण मला महत्त्वाचं काय सांगायचं आहे बघा, पंचायत राजच्या बाबतीत अनेक लोकांचा प्रश्न असतो की आम्हाला हे जमत नाही किंवा लक्षात राहत नाही किंवा हे 3 ते 4 मार्कांसाठी कसं करायचं इतकं मोठं पंचायत राज. तर बघा इथे किती सोपं करून दाखवलेलं आहे. या 4 वर्षामध्ये मिळून पंचायत राजवर टोटल 10 प्रश्न आले होते. तर त्यातले 8 प्रश्न जे आहेत हे फक्त ग्रामीण स्थानिक शासनातील ग्रामपंचायत हा मुद्दा आणि 73व्या घटनादुरुस्तीवर आलेत. म्हणजे बघा पंचायत राज म्हणजे आपल्याला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका, कटक मंडळे वगैरे सगळ्यांचा अभ्यास करायला लागतो. परंतु 23च्या प्रिलिम्सला किंवा 20, 21, 22च्या प्रिलिम्सचे क्वेश्चन जर बघितले तर सगळ्यात जास्त रिपीट झालेला मुद्दा आहे ग्रामपंचायतीचा. म्हणजे आता तुम्ही बघू शकता पंचायत राज दिन म्हणजेच 73व्या घटनादुरुस्तीची अंमलात आलेली तारीख, म्हणजेच एक प्रकारे ग्रामीण स्थानिक शासनाचा हा भाग आहे हा प्रश्न. यानंतर सरपंच म्हणजे ग्रामपंचायतीचा भाग आहे. त्यानंतर पंचायत राज समित्या हा तर कॉमन आहे आणि सोपा मुद्दा आहे, त्यामुळे हा करायलाच पाहिजे. ग्रामसभा हा पण ग्रामपंचायतीचा भाग आहे. 73वी घटनादुरुस्ती ग्रामीण स्थानिक शासनाचा भाग आहे. ग्रामपंचायत परत रिपीट, ग्रामविकास समित्या परत ग्रामपंचायतीचा भाग आहे. जिल्हा परिषद हा तेवढा वेगळा मुद्दा आहे. यानंतर ग्रामसभा, ग्रामपंचायत ठराव. याचाच अर्थ तुम्ही जर ग्रामपंचायत चॅप्टर चांगला केला आणि 73वी घटनादुरुस्ती, पंचायत राज समित्या चांगल्या केल्या तर तुम्ही पंचायत राज घटकावरचे मार्क्स आहेत ते तुम्ही मिळवू शकता. तर यामध्ये परत बघा अनेक पॉईंट्स आहेत ते रिपीट झालेले आहेत. सरकारी आयोग रिपीट झाला आहे, इथेही सरकारी आयोगावर प्रश्न आहे आणि शिवाय इथे पंच आयोगावर प्रश्न आहे. म्हणजेच केंद्र राज्य संबंधांमध्ये ज्या 2 लँडमार्क समित्या आहेत सरकारी आणि पंची त्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यातही सरकारी आयोग महत्त्वाचा आहे, कारण हा राज्यसेवा मेन्सच्या सिलेबसमध्ये सुद्धा नमूद आहे. त्यामुळे हा पण मुद्दा आपल्याला चांगला करायचा आहे. तर तुम्ही हा स्क्रीनशॉट काढा आणि अशा पद्धतीचं जे ॲनालिसिस आहे ते तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचं करा. मी प्रत्येक सब्जेक्टचा व्हिडिओ अपलोड करेनच, पण त्याला वेळ लागू शकतो. तर त्याआधी तुम्ही स्वतःसुद्धा हे करा, कारण स्वतः अशा पद्धतीचा टेबल बनवला तर त्याचा जास्त फायदा होतो. आता आपण प्रश्नांकडे जाऊया. तर हे टेबल बघितल्यामुळे आता तुमची खात्री पटली असेल
की ज्या अर्थी 2023ला 15 प्रश्न विचारलेत हे आपल्या फायद्याचे आहे आणि त्यामुळे ते चांगले. मग आता बघा, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? कार्यविषयक समिती. ही समिती बदलू शकते, परंतु हा घटक जो आहे यावर प्रश्न विचारलेला तो बदलू शकत नाही. संविधान सभेच्या समित्या ज्या आहेत त्या तुमच्या सगळ्या तोंडपाठ पाहिजेत आणि जास्त नाही त्या फार तर 20 ते 22 समित्या तुम्हाला पाठ कराव्या लागतात आणि तुमच्या PYQमुळे त्या पाठ झालेल्याही असतील. तर या प्रश्नाचं उत्तर आहे GV मावळणकर. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा मध्ये तयार केला. तर आता लक्ष्मीकांतमध्ये तुम्हाला हे सगळं डिटेल्समध्ये दिले बघा. कॉन्स्टिट्यूशन मेकिंग किंवा राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया हा जो चॅप्टर आहे तर त्यामध्ये हे सगळे टाईमलाईन दिलेले आहेत. तुम्हाला तिथे जाऊन फक्त त्याच्या नोट्स काढायचे. पहिला मसुदा कधी, दुसरा मसुदा कधी, पहिलं रीडिंग कधी, ज्या अर्थी पहिल्या मसुदावर प्रश्न विचारला आहे त्या अर्थी पहिलं वाचन कधी झालं यावरही प्रश्न विचारू शकतात. अंतिम वाचन कधी झालं आणि अंतिम मसुदा यावरही प्रश्न विचारू शकतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1947 ऑक्टोबर. तर याचा आपल्याला अजूनही एक लॉजिक लावता येऊ शकतं की मसुदा समिती जी होती तिची स्थापना झाली होती 27 ऑगस्ट 1947ला. म्हणजे यापूर्वी तर पहिला मसुदा आलेला नसणार, त्यामुळे हा ऑप्शन कट होतो, हा ऑप्शन कट होतो, राहतो फक्त हा आणि हा ऑप्शन. तर एका महिन्यात ते होणं, आता 27 ऑगस्ट म्हणजे महिना अखेरला झाला होता, एका महिन्यात पहिला मसुदा तयार होणं तसं अवघड आहे. त्यामुळे आपण लॉजिकने सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो, परंतु हा लक्ष्मीकांतमध्ये पर्टिक्युलरली नमूद आहे त्यामुळे आपल्याला जास्त डोकं लावायची गरज नाही. तिथे जाऊन वाचायच्या गोष्टी. प्रत्येकच ठिकाणी आपल्याला असे कम्फर्टेबल ऑप्शन्स असतील असं नाही, पण जिथे असतील तिथे त्यांचा फायदा उठवायचा. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. आता हे आपण इतिहासमध्ये वाचलेलं आहे आणि हे घटनेमध्येही दिलेलं, लक्ष्मीकांतमध्येही दिलेलं आहे. या टाईमलाईन्स ज्या आहेत त्या महत्त्वाच्या. ज्या अर्थी इतक्या जवळजवळचा ऑप्शन दिलेला आहे त्या अर्थी आपल्याला हे पर्टिक्युलरली माहिती असणं गरजेचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जुलै 1918. पुढे भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदांच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. आता हा तर आपला तोंडपाठ असलाच पाहिजे. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे हे कलमानुसार पाठ असले पाहिजेत. हे आपले हक्काचे मार्क आहेत. आता सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा लागू करणे हे 44 आहेच. अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे संरक्षण हे कलम 46मध्ये येतं. जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे कलम 47मध्ये येतं आणि पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा 48. याचा अर्थ 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ड क ब अ. पुढचा प्रश्न, महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात आणि संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात. तर बघा, महाधिवक्ता हा राज्यस्तरावर असतो आणि त्याची नियुक्ती राष्ट्रपती करत नसून राज्यपाल करतात. हे आपल्याला माहिती. कलम 165 अन्वये. हा प्रश्न परत रिपीटही झालेला आहे. तर त्यामुळे हे बाकीचे 3 जे आहेत ते बरोबर आहेत. तर असत्य काय येतं? पर्याय क्रमांक 1. भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. बरोबर. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. हेही अगदी बरोबर आहे. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. हे चूक आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे नियुक्तीचे वय 62 आहे. हे पण बरोबर आहे. राज्यपालांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत कोणतेही अधिकार नाही. राष्ट्रपती फक्त त्यांचा सल्ला घेतात, त्यांना नियुक्ती करण्याचे अधिकार नाही आहेत. त्यामुळे 55 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 56. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर आपण बघितलं हा दिवस असा आहे की ज्या दिवशी 73वी घटना दुरुस्ती अंमलात आली होती 24 एप्रिल 1993. तेव्हापासून हा दिवस जो आहे तो पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. 58. कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे? भेदभाव करण्यास मनाई कलम 15, संमेलनाचा हक्क कलम 19, जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 आणि घटनात्मक उपायाचा अधिकार कलम 32. तर याचं हे बरोबर आहे, हेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे. हे कलम म्हणजे कलम 21 आहे जे आपल्या सर्वांच्या तोंडपाठ असतं. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, प्रश्न किती सोपे आलेले आहेत. तुमचा कंटेंट जर चांगला असेल तर तुम्हाला हे सगळ्यांची उत्तरं आलीच पाहिजेत. समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? समवर्ती सूचीमध्ये कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे करारनामे जे आहेत त्याचा समावेश होतो. यानंतर जंगलांचा समावेश होतो, दिवाळखोरी आणि नादारीचा समावेश होतो, पण जकातीचा समावेश हा समवर्ती सूचीमध्ये होत नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क. खालीलपैकी कोण सरकारी या आयोगाचे सदस्य नव्हते? श्री बी शिवरामन, डॉक्टर SR सेन, रामा सुब्रमण्यम यापैकी नाही. तर आपल्याला माहिती आहे सरकारी या आयोग जो होता तो 3 मेंबरचा होता. सरकारी या RS सरकारिया जे आहेत ते त्याचे चेअरमन होते
आणि अधिक 2 मेंबर होते. ते 2 मेंबर म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. तर पर्याय क्रमांक 3 जो आहे तो आपला ऑप्शन आहे, ते आपलं उत्तर आहे. सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते रामा सुब्रमण्यम. नेक्स्ट क्वेश्चन, निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? कलम 324 भाग 10, कलम 324 भाग 15, कलम 300 भाग 9 आणि कलम 298 भाग 6. आता इथे आपल्याला निवडणूक आयोगाचं कलम माहिती असणं तर अपेक्षितच आहे, पण त्याचा भाग माहिती असणं जास्त अपेक्षित आहे. आणि त्यामुळे आपण क्वेश्चन काही असला तरी उत्तर आपल्याला माहिती आहे निवडणूक आयोगाशी संबंधित काय आहे, तर कलम 324 भाग 15. सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य. आता इथे बघा आलं परत सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर काय आहेत? ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे, बरोबर. ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे संरक्षण करणे, बरोबर. ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख करणे, बरोबर. हे सगळे जे आहेत ते सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अचूक जोड्या लावा. आता इथं महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या. हा मुद्दा जो आहे तो राज्यसेवा मेन्सच्या पण सिलेबसमध्ये आहे. मी राज्यसेवा मेन्सच्या सिलेबसचा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा किती जवळचा संबंध आहे याबद्दल मी आपल्या फ्री जो सेशन होता फ्री मेंटॉरशिप बॅचचा तर त्यावर बोललेलेच आहे. तर आणि ते आपल्याला प्रश्नांमध्ये वारंवार दिसून येतं. तर यामध्ये बघा उत्तर काय याचं, 61वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? मतदाराचे वय 21 वरून 18 करणे. 44वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च व उच्च न्यायालयात. 41वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्ष. आणि 73वी घटना दुरुस्ती ही त्रिस्तरीय पंचायत राज संबंधी भाष्य करते. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? आता हा प्रश्न तर हक्काचा प्रश्न आहे. जेव्हा आपण MPSCच्या अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा या मुद्द्याचं पाठांतर आपलं झालेलं असतं. तर त्यामुळे याचं उत्तर आहे बिहारमध्ये पण विधान परिषद आहे, कर्नाटकमध्ये विधान परिषद आहे, केरळ आणि राजस्थानमध्ये मात्र विधान परिषद नाही आहे. त्यामुळेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता हा पॉलिटिकल थिंकरचा प्रश्न आहे. हे माहिती असणं आपल्याला तसं अपेक्षित नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता आपण 2022चे प्रश्न बघूया. 2022मध्ये बघा, आता आपण पहिलं ते चार्ट समोर असायला पाहिजे तुमच्या, त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. तर यामध्ये बघा, राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणते कथन बरोबर आहेत? राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. त्यानंतर राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षांसाठी असते. सर्वसाधारणपणे हे असे शब्द नोटीस करायचे. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. हे 4 ऑप्शन्स बरोबर आहेत. आता इथे मी सर्वसाधारणपणेला का बरं गोल केला, तर इथे जर समजा आपण म्हटलं असतो की राज्यपालांची नियुक्ती ही 5 वर्षांसाठीच असते तर हे उत्तर जे आहे ते चुकीचं झालं असतं. कारण सर्वसाधारणपणे 5 वर्ष अशी तरतूद आहे घटनेमध्ये सुद्धा. ते 5 वर्षच काम करतील असं नाही. राष्ट्रपती त्यांना आधीसुद्धा कामावरून दूर करू शकतात किंवा पदावरून दूर करू शकतात. त्यामुळे हा जनरलाइज जर शब्द बघितला तर याचं उत्तर 16 पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणती विधाने बरोबर नाहीत? भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323मध्ये तरतूद हे बरोबर आहे. हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते. चूक, केंद्र शासनासाठी राज्य लोकसेवा आयोग काम करत नाही. हे स्टेटमेंट UPSCच्या बाबतीत एक वेळ बरोबर आलं असतं. काही कंडिशनमध्ये 2 कंडिशन आहेत ज्यामध्ये UPSC राज्यांसाठी काम करतं. तर त्या कंडिशनमध्ये हे स्टेटमेंट UPSCसाठी योग्य आहे. या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणुका केंद्र शासन करीत असते. या नेमणुका राज्यपाल करत असतात. केंद्र शासनाचा यामध्ये काही अधिकार नाही आहे किंवा हात नाही आहे. आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात. बरोबर आहे. इथे राज्य शासन म्हणजेच राज्यपालाचा हे अभिप्रेत आहे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब आणि क. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका डॅश डॅशद्वारे आयोजित केल्या जातात. भारतीय निर्वाचन आयोग, कलम 324 भाग 15. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहेत? आता मुख्यमंत्र्याशी संबंधित कलम कुठला आहे? तर कलम 167. यामध्ये ते राज्यपालांना त्यांचं कामकाज कसं चाललं आहे वगैरे या सगळ्यांची माहिती देतात. तर हे त्यांचं कर्तव्य आहे. पर्याय आहे 167. पंतप्रधानांशी संबंधित असं कोणतं कलम आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्याशी संबंधित नाही आहे? आता हा तर सगळ्यात सोपा प्रश्न आहे. अशोक मेहता समिती आहे. ते समितीच्या आपल्याला शिफारशी नाही पाठ करायची, फक्त पंचायत राजमध्ये कुठल्या समित्या वाचल्या होत्या हे जरी लक्षात असलं तर याचं उत्तर देता येतं. थंगन समिती आहे. 1988ची LM सिंघवी समिती पण आहे. राजमन्नार समिती ही केंद्र राज्य शासनासंबंधी आहे. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. तर बघा, गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. बरोबर. 18च्या वर वय पाहिजे. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. बरोबर. मतदार असायला पाहिजे तो आधी. ग्रामसभेला निवडणूक असते. निवडणूक नसते यामध्ये. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. हेही बरोबर आहे. तर त्यामुळे सी नसणारा ऑप्शन म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. पुढे, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद आहे? आता आपण याआधी महाधिवक्त्याचा एक बघितला आहे क्वेश्चन, तर इथे त्याचं कलम विचारलं आहे. कलम 165, पर्याय क्रमांक 4. 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 नुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कोणत्या आहेत? बघा, आता या जबाबदाऱ्या, तर हे सगळं वाचायचं आहे आणि मग प्रश्न इथे बरोबर काय नाही ते विचारलेलं आहे. तर आता आपण हे 4 ऑप्शन बघूया काय आहेत ते. भूमी सुधार कायदा लागू करणे हे आहे. वनोद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. तर बघा, यानुसार हे मनोरंजनाची व्यवस्था करणे हा जो मुद्दा आहे तो ऐच्छिक आहे, म्हणजे ते कंपल्सरी नाही आहे. त्यामुळे आपण हे 4 जे आहे ते म्हणू शकतो की बरोबर नाही, म्हणजे फक्त ड. आता इथे आपल्याला काळजी काय घ्यायची की आपण इथे तर ड हा ऑप्शन काढला आहे, फक्त ड. तर मार्क करताना चुकून तिथे 4 मार्क करायचं नाही, तर व्यवस्थित फक्त ड कुठे हे बघून 2वर मार्क करायचं. इथे पण बऱ्याच लोकांचे घोटाळे जे ते होतात किंवा सिली मिस्टेक जे ते होतं. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? कोण सदस्य होते असं विचारले. मसुदा समितीचे वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, राजेंद्र प्रसाद. हे तिघही मेंबर याचे सदस्य नव्हते, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते. मसुदा समिती किती महत्त्वाची आहे तुम्हाला कळलं असेल आता. त्याचा पहिला मसुदा विचारला आहे, त्याची घटना म्हणजे घटक विचारले, कोण कोण होते, सदस्य विचारलेत. पुढे जाऊन त्याची स्थापना, पहिली बैठक कधी झाली होती, किती दिवस काम केलं, हे सुद्धा प्रश्न विचारू शकतात. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही असं विचारले. सरकारचे संसदीय स्वरूप घेतले, सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप घेतले, कायद्याचे राज्य घेतले. समवर्ती सूची जी आहे ती आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे, ब्रिटनकडून नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता आपण 2021चे प्रश्न बघूया. खालील विधाने विचारात घ्या. सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे राजीनाम्यामुळे झालेले पद हे रिक्त झालेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे. आता हे जे आहे ते बरोबर आहे. 30 दिवसांची मुदत. थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले पाहिजे. 6 महिन्याच्या आत अशा निवडणुका झाल्या पाहिजेत, 3 नाही. ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर ते लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. जर फक्त गैरहजेरीमुळे त्याला काढून टाकलं असेल तर तो परत निवडून येऊ शकतो, परंतु जर त्याने काहीतरी क्राईम केलं आहे म्हणून जर त्याला काढून टाकलं किंवा अपात्र केलं तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यासाठी पात्र नसतो. त्याला शिक्षा किती झाली त्यावर डिपेंड करतो की तो पुढच्या इलेक्शनला फक्त उभा राहू शकतो की त्यानंतर आणखी काही वर्षांनी त्याची जी आहे अपात्रता ती काढून टाकल्यावर मग उभा राहू शकतो. त्यामुळे आपले हे दोन्ही उत्तर जे आहेत ते चूक आहेत आणि बरोबर ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामविकास समित्यासंबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर काय इथे दिले? ग्रामविकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 7पेक्षा कमी नसेल आणि 17पेक्षा जास्त नसेल. ही जी तरतूद आहे ती आपण प्रश्न वाचल्या कळतं ग्रामविकास समित्याबद्दल नसून ग्रामपंचायतीबद्दल आहे. आणि ग्रामपंचायतीचं जर 7 ते 17 अशी संख्या असेल तर ग्रामविकास समित्याची निश्चितच त्यापेक्षा कमी असायला पाहिजे. हे लॉजिक तर आपण लावू शकतो. त्यामुळे अ जो आहे तो पर्याय चुकीचा आहे. ग्रामविकास समितीतील सदस्यांपैकी 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील. हे बरोबर आहे. हे त्याच्या स्ट्रेंथबद्दल सांगतं आपल्याला. तिच्या सदस्यांपैकी 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील. म्हणजे ग्रामविकास समितीमध्ये मिनिमम अर्धे सदस्य या महिला असायला पाहिजेत. आणि त्याची स्ट्रेंथ किती असायला पाहिजे तर ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या 1/3पेक्षा जास्त नसायला पाहिजे. उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल आणि ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असेल. तर हे बरोबर आहे, हे चूक आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त ब, क आणि ई बरोबर. राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तो राज्याच्या मंत्रिपरिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते. तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो आणि वरीलपैकी एकही नाही. हा राज्यपालाच्या इच्छेपर्यंत पदावर राहू शकतो असा आहे.
राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केलं जात नाही तर ते भारित असतं त्याचं मानधन, आणि राज्य शासनाविरुद्ध तो वकील म्हणून उभा राहू शकत नाही. त्यामुळे यातले एकही उत्तर जे आहे ते बरोबर नाही, सगळी चूक आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. सरकारी आयोग डॅश डॅशसाठी अनुकूल होते. राज्यपाल पद रद्द करावे, अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात, आंतरराज्य परिषद रद्द करावी, वरीलपैकी एकही नाही. तर वरीलपैकी एकही नाही. आंतरराज्य परिषद तर सरकारी आयोगाच्या सांगण्यावरून स्थापन झाली होती, त्यामुळे हे स्टेटमेंट चूक आहे. आणि सरकारी आयोगाबद्दल एक जनरल लॉजिक लक्षात ठेवायचं की ते सध्या जी स्थिती आहे, केंद्राला जास्त अधिकार राज्याला कमी अधिकार याच्या फेवरमध्ये होतं. त्यामुळे त्यांनी केंद्राचे अधिकार जे आहे ते कमी करण्यासाठी कधीच नाही सांगितलं. मग राज्यपाल पद रद्द करावे हे पण केंद्राचा अधिकार कमी केल्यासारखं आहे. अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात हे पण केंद्र सरकारचा अधिकार कमी केल्यासारखं आहे. त्यामुळे ही उत्तर जी आहेत ती चूक आहे. तुम्हाला मी जे आत्ता एक जनरल लॉजिक सांगितलं सरकारी आयोगाचं ते लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला सरकारी आयोगाच्या जे त्यांनी शिफारशी केल्या होत्या त्या लक्षात ठेवायला सोपं जाईल. पुढे विधान संसद पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. त्यानंतर प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आता हे दोन्ही विधाने बरोबर आहेत, कारण हे भिन्न असतं त्यावरच तर त्यांचा डिफरन्स झालेला आहे संसदीय पद्धत आणि अध्यक्षीय पद्धतीमध्ये. परंतु हे जे हे विधान आहे ते अचं स्पष्टीकरण नाही आहे. त्यामुळे आपलं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अर्थविधेयकाबाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता हे स्टेटमेंट बघूया आधी. ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतात. चूक. मंत्री फक्त अर्थविधेयक मांडू शकतात, खाजगी सदस्य मांडू शकत नाही. ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. बरोबर. एखादी विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो. चूक. विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा निर्णय अंतिम असतो. जर दोन्ही सभागृहांमध्ये अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाला तर राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलावू शकतात. हेही चूक आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने जर ते पारित केलेला असेल तर, तो ठराव मंजूर केला असेल तरच. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल. आता हा जिल्हा परिषदेवरचा प्रश्न आला बघा, एकमेव प्रश्न जो ग्रामपंचायत व्यतिरिक्त इतर स्थानिक स्वराज्य शासनावर आलेला होता. तर बघा, जिल्हा परिषदेची यामध्ये आपल्याला बरोबर विधान जे आहे ते शोधायचे. जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरवता येईल, परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. हे चूक आहे. जिल्हा परिषदेच्या बाबतीत हे 1 महिना नसून 4 महिने आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष 1/5पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात. बरोबर आहे. प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थितीत उपाध्यक्षाने भूषवले पाहिजे. हे तर जनरल थंब रूल आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीच्या सभापती भूषविल. तर हे चूक आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ब आणि क. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि डॅश डॅश यांचा समावेश असतो. तर याचं काय उत्तर आहे? पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती ठरवतील इतके. आता इथे बघा, उच्च न्यायालयाची स्ट्रेंथ जी आहे ती ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, किती इतर न्यायाधीश असतील ते. आणि सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत मात्र सुप्रीम कोर्टाची सदस्य संख्या किंवा न्यायाधीशांची सदस्य संख्या जी आहे ती ठरवण्याचा अधिकार संसदेचा आहे. तर हे महत्त्वाचा डिफरन्स आहे. इथे खूप लोकांच्या सिली मिस्टेक्स होत्या. त्यामुळे हायकोर्टाच्या बाबतीत काय आहे, सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत काय आहे, व्यवस्थित करून ठेवा. राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले होते? तर याचं उत्तर आहे राजेंद्र प्रसाद. रूल्स कमिटीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर बघा, संविधान समितीच्या किंवा सभेच्या समित्या या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यातही मसुदा समितीचे सगळ्या फॅक्ट्स जे आहेत ते तुम्ही एक मुद्द्यानुसार लिहून ठेवा. तर असे जे PYQ वरून जे तुम्ही नोट्स काढता त्यातून बरेचसे क्वेश्चन कवर होतात. तर 2020चे आपण 10 प्रश्न बघूया. ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित अभिरक्षित ठेवणे आणि त्याची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंचांची संयुक्त जबाबदारी असते. आणि प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्यात भरवली पाहिजे. हे आहे बरोबर. आणि पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चूक आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. चूक. या दिवशी घटना अंमलात आली होती. कायद्याने घालून दिलेली पद्धती
हे तत्त्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेलेले आहे. हेही चूक. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे. ही आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आणि ही ब्रिटनकडून घेतलेली. आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी एकही योग्य नाही. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. आता सरनाम्याबद्दल काय आहे? सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे ते संदिग्ध असल्याचे आढळते तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. बरोबर. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही. हे मात्र चूक आहे. कारण संविधान सभेने मान्यता दिलेली आहे की तो भाग आहे. फक्त सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की कोणत्याही कायद्याची वैधता तपासण्यासाठी किंवा ठरवण्यासाठी सरनाम्याचा वापर करता येणार नाही. परंतु सरनामा हा कायदेशीरच आहे आणि हे स्वतः राजेंद्र प्रसाद यांनी तेव्हा सांगितलं होतं. हे विविध केसमध्ये परत कोर्टानेही रिपीट केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्राचार्य के.सी. वियर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानापैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते? भारतीय संघराज्य हे संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक आहे. एक पक्षीय प्रभावी राजवट ही संघराज्यवादाच्या तत्वाशी संघर्ष करणारी ठरली. भारतीय संघराज्य हे घटकांमधील कराराचा परिणाम नाही. एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य आहे. तर हे बरोबर आहे. लक्ष्मीकांतमध्ये दिले बघा. के.सी. वियर भारतीय संघराज्याला काय म्हणतात? क्वासी फेडरल. म्हणजे याच्यामध्ये संघराज्याची वैशिष्ट्ये आहेत परंतु ते पूर्णपणे संघराज्य नाही. संघराज्याची वैशिष्ट्ये असणारं एकात्म राज्य आहे असं प्राचार्य के.सी. वियर यांना म्हणायचे. जे थिंकर्स लक्ष्मीकांतमध्ये नमूद आहेत त्यांच्यावरचे मार्क जे आहेत ते आपल्याला जाऊ द्यायचे नाही आहेत अजिबात. कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतींवरील नियंत्रणाचा उगम होतो? आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कायद्याचे राज्य. हा क्लिष्ट प्रश्न आहे. जेव्हा हा प्रश्न विचारला होता तेव्हा नक्की कायद्याचे राज्य याचं उत्तर आहे की ज्युडिशियल रिव्ह्यू आहे याच्यावरून खूप चर्चा झाली होती. परंतु लक्ष्मीकांतच्याच काही बुकमध्ये याचं उत्तर सरळ नमूद आहे आणि ते आहे कायद्याचं राज्य. नेक्स्ट क्वेश्चन. ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झालेल्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात म्हणजे जो पहिल्यांदा ठराव केलेला असतो त्यामध्ये फेरबदल सुधारणा आणि फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. म्हणजे कोणताही ठराव मांडला तर त्यावर कुठलाही जर बदल करायचा असेल किंवा सुधारणा करायची असेल किंवा रद्द करायचा असेल तर 3 महिन्यानंतरच करता येतो. 3 महिन्याच्यात करता येत नाही. हे उत्तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झालेल्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल सुधारणा फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. आता हेही बरोबर आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. राज्यपाल यांच्या संबंधी पंच आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस चुकीची आहे? तर यामध्ये बघा, त्यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालविण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. हे बरोबर आहे. यानंतर ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. हे पण बरोबर आहे. ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने दिलेल्या मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील. हे चूक आहे. हा अधिकार फक्त राज्य विधानसभेला आणि विधान परिषदेला आहे, लोकसभा आणि राज्यसभेला नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे प्रथम राज्य लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली. आता हा तसा करणमधला प्रश्न आहे. न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांचे भारताचे प्रथम लोकपाल म्हणून नियुक्ती झाली होती साधारणतः 2021 मध्ये. राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान काय आहे? तर पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना म्हणजे राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात. बरोबर. आणि लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल असं नाही. कुठल्याही नियमामध्ये असं नमूद नाही. विरोधी पक्षाचा सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असतो हे बरोबर आहे, परंतु असं कुठल्याही नियमामध्ये नमूद नाही आहे. ती परंपरा आहे. इथे पण बरेच प्रश्न याआधीही बनलेले आहेत आणि इथून पुढेही बनू शकतात, कारण अजूनही हा प्रश्न आयोगाने सोडलेला नाही. त्यामुळे हे व्यवस्थित करा. काय विचारले आपल्याला? नियमात कुठल्याही नाही, घटनेतही नाही, तर ही परंपरेने चालत आलेलं आहे. नेक्स्ट. राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान काय आहे?
प्रश्न रिपीट झालेला आहे. पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना म्हणजे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान. तर इथे आपण राज्यघटनेचे जे क्वेश्चन्स आहेत ते बघितलेले आहेत. मी तुम्हाला म्हटलं क्वेश्चन्स बघणं ही फक्त फॉर्मॅलिटी राहते. तर त्याआधी आपण हे जे चार्ट केलेला होता हे चार्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. असा चार्ट जर तुम्ही प्रत्येक सिलेबससाठी किंवा प्रत्येक सब्जेक्टसाठी आणि प्रत्येक एक्झामसाठी केला तर तुमचं स्कोअर इम्प्रूव्हमेंट होण्याचे चान्सेस ते खूप जास्त वाढतात, कारण तुमच्या चुका कमी झालेल्या असतात, तुमचा फोकस वाढलेला असतो. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. आणि फ्री मेंटरशिप बॅचबद्दल जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या किंवा ज्यांना प्रामाणिकपणे स्कोअर इम्प्रूव्ह करायचा अशा प्रकारच्या सगळ्या लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.